तर हॅलो फ्रेंड्स, आज आपण बनवणार आहोत मस्त अशी करडीची भाजी आणि झुणका भाकर। तर बघा, मी इथे घेतलेली आहे आपल्याला करडीची भाजी। तर ती आपल्याला स्वच्छ करून घ्यायची आहे आणि मस्त अशी थोडी थोडी कापून घ्यायची आहे। तर मी इथे घेतलेली आहे आणि कढईमध्ये पाणी टाकून थोडंसं त्याला गरम करत आहे, कारण की आपल्याला थोडीशी शिजून घ्यायची आहे भाजी, कारण ती नंतर शिजवायला येत नाही। तर थोडीशी आपल्याला शिजून घ्यायची। आता मी टाकलेली आहे, तर परतून घ्यायची मस्त लगे अशी परतून घेतली की मस्त शिजते। बघा कशी शिजलेली आहे आपली भाजी। अशी शिजवायची आणि नंतर त्याला सुटसुटीत करून घ्यायचं, कारण ती चिकटते। नंतर आपल्याला मिरच्या आणि थोडेसे शेंगदाणे भाजायचे आहेत, कारण भाजीमध्ये शेंगदाणे टाकले की खूप छान लागतात। बघा, अशी चटणी वाटून घ्यायची मस्त आणि लगेच आपल्याला कढई तापवायची आहे, त्यामध्ये तेल घालायचं आहे आणि लगेच तेल तापले की लसण टाकूया, कारण खूप छान लागते। असं लालसर लसण भाजू द्यायचा, कारण की त्याला चव येते छान। त्यामध्ये चटणी घालायची आणि नंतर आपल्याला थोडं थोडं करून भाजी टाकायची। भाजी थोडी थोडी अशी मोकळी करून टाकायची, कारण ती एकमेकाला चिकटते, मग त्याला चटणी लागत नाही बरोबर। यामुळे आपल्याला सुटसुटीत करून घ्यायची आणि मी नंतर आपल्याला वाटलेला शेंगदाणेचा कूट आणि थोडंसं तिळकराळ घातलेलं आहे त्यामध्ये। आणि आता आपल्याला करायची आहे झुणका भाकर। तर मी इथे घेतलेलं आहे पीठ, तर आपल्याला त्यामध्ये थोडं थोडं गरम पाणी टाकायचं आहे, कारण की मऊसूत करायची आहे आपल्याला भाकर। त्यामुळे फुगते जास्त। गरम पाणी त्यामध्ये टाकलं ना तर आपली भाकर खूप छान फुगते। मी इथे करून घेतलेलं आहे गरम पाणी, त्यामध्ये टाकून मिक्स केलं आणि नंतर घेतली थापायला। बघा किती छान दिसते भाकर, आपली मस्त झुणका भाकर। अशी थापून घ्यायची मस्त। बघा किती छान दिसत आहे आपली भाकर। अशी मस्त लगे टम्म फुगू द्यायची। बघा किती छान फुगते। बघा किती छान फुगते आपली भाकर। आणि हो, भाजीसोबत भाकरच करायची, कारण खूप छान भाकर लागते। पण चपातीसोबत खाईल तर छान नाही लागणार, कारण की याची चवच वेगळी आहे भाकरीसोबत खाण्याची। एकदा नक्कीच ट्राय करून बघा।